बघताच तोंडाला पाणी सुटलं की नाही. गोड घट्ट दही, शेंगदाण्याची चटणी आणि हे लुसलुशीत पराठा कसा करायचा बघूयात. तुम्हालाही असा सॉफ्ट नरम पराठा करायचा असेल, कृती बघा. पालक चिरून मीठ लावून बाजूला करून ठेवला. इथं हिरवी मिरची, लसण, जिरं आणि मीठ ठेचा करून घ्यायचा. पालकमध्ये तो ठेचा टाकायचा. सोबत पिठं, तुमच्याकडे जे पिठं आहेत ती, मी गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि डाळीचं पीठ, हे अशी 3 पिठं एकत्र करून घेतलं. आणि त्यात बाजरीचं पीठ असतं तर एकदम भारी. सोबत तीळ, हळद, ओवा चुरगळून घाला. तेलाचं मोहन सोडा, याने पराठा सॉफ्ट बनतो. आणि छान मिक्स करून पिठाचा छान गोळा तयार करून रेस्ट करायला ठेवा आणि नंतर 10 मिनिटांनी लाटायला घ्या. एक टिप मी सांगते, जेव्हा तुम्हाला सॉफ्ट पराठे हवे असतील तेव्हा तेल थंड, म्हणजे तेलाचं मोहन हे गारच टाका. आणि जेव्हा खस्ता हवे असतील तर तेव्हा तिथं तेल गरम कडकडीत करून टाका, जेणेकरून पराठे जे आहेत ते खुसखुशीत होतात. इथे मी मुलांचे डबे भरले. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. बाय.